देवाभाऊ जन कल्याण सेवा सप्ताह अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम चलाए जा रहे हैं और इसी के तहत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन निमित्त विधायक किशोर जोरगेवार इनकी पहल से और मुख्यमंत्री सहायता निधि धर्मादाय रुग्णालय मदद कक्ष जिला प्रशासन व भारतीय जनता पक्ष के संयुक्त तत्वाधान में निःशुल्क महाआरोग्य शिविर का आयोजन 19 जुलाई को मूल रोड स्थित भवानजी भाई चौहान हाई स्कूल में किया गया है। इस शिविर में जनरल मेडिसिन, सर्जरी, अस्थि रोग, बाल रोग, हृदय रोग, स्त्री रोग, कर्क रोग, नेत्र रोग, दंत रोग, मांसोपचार ऐसे विविध शाखाओं के तज्ञ डॉक्टरों की ओर से नागरिकों की जांच की जाएगी। इसी संदर्भ में एक पत्र परिषद ली गई। पत्र परिषद में सीडीसीसी बैंक के अध्यक्ष रविंद्र शिंदे, साथ ही विधायक किशोर जोरगेवार इनके साथ अन्यों की मौजूदगी रही। इस समय विधायक किशोर जोरगेवार ने इस आयोजन के संदर्भ में विस्तार पूर्वक जानकारी दी। देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह हा 15 जुलै पासून सुरू झालेला आहे, 23 तारखेपर्यंत चालणार आहे, ज्यामध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम या ठिकाणी घेतले जाणार आहे। ज्यामध्ये 56 ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेली आहे, 56 ठिकाणी योगा शिबिर आयोजित केलेले आहेत, कमीत कमी 56 ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतील आणि वेगवेगळ्या धार्मिक स्थळावर देवाभाऊंच्या आरोग्याकरता, महाराष्ट्राच्या संपन्नतेकरता त्या ठिकाणी सगळ्या धार्मिक स्थळावर पूजा अर्चना त्या ठिकाणी होणार आहे। यासोबतच उद्या सर्वात मोठं आरोग्य शिबिर भवानीजीभाई चव्हाण शाळेमध्ये त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे आणि यासोबतच ज्या अभ्यासिका काही आहे त्या अभ्यासिकांचं लोकार्पण होणार आहे। सगळ्यात मोठं महाराजस्व अभियान जवळजवळ 1000 लाभार्थ्यांना त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे लाभ, निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, पट्टे वाटप असेल, घर असेल, या सगळे त्या ठिकाणी लाडपागी समितीमध्ये ज्यांना नोकरी लागली आहे त्या लोकांना असेल त्याचं ते सगळे प्रमाणपत्र, सर्टिफिकेट वाटप करण्याचं काम या ठिकाणी होणार आहे, ते महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये। आणि त्यामध्ये बोलावून सगळ्या गोष्टींची नोंदणी सुद्धा त्या ठिकाणी घेतली जाते। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।